वाट कसली बघताय? संपवा त्या कमळीला. गौरी, आत्या, अजूनही ती गौरी आणि तिच्या मुलीचा आपल्याला पत्ता लागलेला नाही. काहीही करा, पण ती गौरी आणि तिची मुलगी यांचा शोध घ्यायलाच पाहिजे आणि त्या सापडायलाच पाहिजे. आणि एकदा जर का त्या दोघी सापडल्या ना, तर त्यांची अशी अवस्था करून टाकायची का बघणाऱ्याचा नुसता थरका पुडायला पाहिजे. आणि तिची ती मुलगी आहे ना, तिला तर दिसता क्षणीच तुम्ही असा खलास खेळ खतम करून टाकायचा. कोणाला कळता पण कामा नये की ह्या दोघींचं काय झालं ते. अशी सहजासहजी सोडणार नाहीये मी, कळलं? आत्या, काय बोललीस तू? कोणाला सोडणार नाहीस? म्हणजे काय झालं की मी असं म्हणत होते की माझी काहीतरी कामं आहेत आणि ती कामं पूर्ण झाल्याशिवाय मी कुणालाही सोडणार नाही, असं असं म्हणायचं होतं. हे हे कोण लोक आहेत तुझ्या बरोबर आणि तू इथे कोल्हापुरात काय करतेस? कोल्हापुरात म्हणजे आपल्या अंबाबाईला नवस बोलायला आले होते. आणि येताना ही माणसं भेटली. त्यांनी विचारलं कुठे चाललायत. मी म्हटलं अंबाबाईच्या देवळाकडे. त्यांनाही इथेच यायचं होतं. म्हटलं चला. अंबाबाईला नवस? हो. अचानक का? म्हणजे काय झालं काय? असं काय करतो अचानक? म्हणजे आपल्या अनिकाची कबड्डीची मॅच आहे ना, तर ही मॅच जिंकू दे हे सांगण्यासाठी मी नवस बोलण्यासाठी म्हणून देवीकडे आले होते. तू इथे कसं काय? मी रिसॉर्टच्या कामासाठी आलो होतो. हो का? अरे एकटाच आलास? म्हणजे रागिणीलाही काही म्हटलं नाहीस बहुतेक. आणि सतीश किंवा तो रोहित वगैरे ते कोणी आले नाहीत? ऍक्च्युली मी म्हटलं कशाला उगाचच सगळ्यांना त्रास ना, सो एकटाच आलो. ऍक्च्युली आत्या, माझी आत्ता एक मीटिंग आहे, सो मी निघू, मला उशीर होईल. हो हो, काम महत्वाचं. ऐका रे, आता याने आपल्याला पाहिलेलं आहे, त्यामुळे याच्यापासून जरा सावध राहायला पाहिजे. ठीक आहे. जास्तीची काळजी घ्यावी लागणार. त्याच्या नजरेत येता कामा नये, लक्षात ठेव. चला. नीट बघ रिया, लक्ष दे. पाय बघ, पाय बघ. हा अगं 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 काय ग? कुठं लक्ष असतंय तुझं? दमाने करायचं की नाही? मोठं मोड गनिंग आहे. लय दुखतंय काय? अरे काय चाललंय? हे काय झालं? हो सर, पाय मुरगळला प्रॅक्टिस करताना. अच्छा, म्हणजे प्रॅक्टिस जोरदार सुरू आहे म्हणायची. होय, आता उद्या स्पर्धा आहे म्हणल्यावरती प्रॅक्टिस करायला पाहिजे की नाही? त्यात आपल्याकडे ग्राउंड नाही म्हणून म्हणलं इथंच प्रॅक्टिस करूया. तुम्ही काय पोरी हार मानणार आहे वय? ते आम्हाला माहितीये की हारबीर काय तुम्ही मानणार नाही. आणि तू गप्प बसलीस तर कमळी कसली? ते असू दे, पण तुमची ही जिद्द, ही चिकाटी, हे सगळं बघून ना तुमचे कोच ऋषी सर त्यांनी तुमच्यासाठी एक गिफ्ट पाठवलेलं आहे. 2 मिनिटं थांबा. आलोच 2 मिनिटात. आला आला गिफ्ट आला गिफ्ट. अरे अरे अडकले अडकले. हे जरा जरा मला मदत करा, मदत करा. पहिलवान या की पुढं. हे गो
प्रत्येकी एक एक पिशवी घ्या. अहो साहेब सर पर हे समजा काय आता ते उघडल्याशिवाय कसं कळणार आहे? उघडा उघडा लिंगे उघड. अय्या नवीन किट कसलं भारी आहे आणि महाग पण वाटतंय. हो ना, किती मस्त गिफ्ट दिलंय ऋषी सरांनी. ए त्यात पाय मुरगळल्यावर मारायला स्प्रे पण आहे. हो माझ्यासाठी बेस्ट आहे. अहो साहेब सर पर ह्या सगळ्याची काय गरज? सांगतो. आता मला सांग, तुम्ही खेळत होतात, या मुलीचा पाय मुरगळला, मग तो मुरगळल्यावर काहीतरी औषध म्हणून त्याच्यावर हा स्प्रे मारला तर बरोबर ना? म्हणून स्प्रे हवा ना आपल्या बरोबर. म्हणून आपल्या टीमच्या सेफ्टीसाठी म्हणून हे किट ऋषी सरांनी तुमच्यासाठी पाठवलेलं आहे. थँक्यू सर. कशाला 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 म्हणजे मला कशाला थँक्यू म्हणताय? तुमच्या कोच ना म्हणजे ऋषी सरांना थँक्यू म्हणा. हा मग आपण फोनच लावूया. हे कशाला, आपण व्हिडिओ कॉलच लावू ना. एक नंबर. एक मिनिट हा, लावतो. पासपोर्ट भरलं बस. ऋषी हे सगळं संपवायचंय. नाही केवढं नो नाटक. खूप काही नाही, खूप असला तरी. कोणाचा फोन आहे? साहेबाचा फोन आहे. ते उद्यापासून मुलींची कबड्डी कॉम्पिटिशन सुरू होती ना, तर त्याच्यासाठी ऑल द बेस्ट करायला फोन करत असेल तो. पण राहिलं, तुझी परमिशन नसेल तर मी नाही करत फोन. एकाच गोष्टीचं दुःख वाटतंय फक्त, की मी एक जबाबदारी घेतली होती, शब्द दिला होता, आणि इनामदारांचा मुलगा दिलेला शब्द पाळू शकत नाहीये ह्याचं वाईट वाटतंय. ठीक आहे, अगदी माझ्यासारखा असतो. शब्द दिला की तो पाळायचा. घे कॉल घे. थँक्स. हॅलो सर, कसे आहात? कसे आहात सगळे? प्रॅक्टिस सगळ्यांची झाली ना? रेडी आहात ना सगळे? अहो एकदम रेडी. सर तुम्ही लवकर बरं व्हा आणि आमची मॅच बघायला नक्की या. नाही, प्रायमरी राऊंडला येता येणं अवघड आहे. नाही, माझी आई म्हणते ते बरोबरच आहे ना. म्हणजे शेवटी मी असा आत्ता अशा परिस्थितीत असताना आराम करणंच जास्त बेटर आहे. पण फायनलला येईन मी नक्की.